तर क्रांतिकारी जय भीम सर्वांना. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशात दलितांची लोकसंख्या 21% आहे. तिथे मायावती 4 वेळा मुख्यमंत्री बनतात. तर आत्ताचे चंद्रशेखर आझाद रावण यांच्या रूपाने नवीन आणि आक्रमक नेता स्वबळावर संसदेत पोहोचतो. पण ज्या महाराष्ट्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेत, तिथे अनेक दिग्गज नेते असून पण दलितांना स्वबळावर सत्ता काबीज करता आली नाही. का आली नाही? यामागची 3 प्रमुख कारणं आपण बघू. तर पहिलं कारण आहे नेतृत्वाचे तुकडे विरुद्ध आक्रमक नेतृत्व. आणि सर्वात मोठे कारण म्हणजे नेतृत्वाचे झालेले तुकडे आणि नवीन पर्यायांचा अभाव. तर महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीचे म्हणजेच आरपीआयचे अनेक तुकडे झाले. आठवले गट, गवई गट, कवाडे गट, गटच गट. या उलट उत्तर प्रदेशात जेव्हा मायावतींची पकड सैल झाली, तेव्हा चंद्रशेखर आझाद रावण यांच्या रूपाने तरुणांना एक नवा आणि आक्रमक आणि स्वतंत्र पर्याय मिळाला, ज्यांनी प्रस्थापित पक्षांशी तडजोड न करता स्वतःची ताकद सिद्ध केली. महाराष्ट्रात आज घडीला असा सर्वसमावेशक, आक्रमक आणि स्वतंत्र तरुण चेहरा दलित राजकारणाला एकत्र आणू शकलेला नाही. हे मान्य करा का नका करू. जातीय समीकरण आणि सोशल इंजिनिअरिंग. तर दुसरं कारण आहे जातीय समीकरण. उत्तर प्रदेशात जाटव ही सर्वात मोठी दलित जात आहे.